आगामी काळामध्ये राज्यामध्ये महत्वपूर्ण निवडणुका पार पडणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह महापालिकेच्या निवडणुका या पार पडणार आहेत। या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोणत्या पक्षाशी युती करायची, कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचं, आघाडी कोणासोबत करायची याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण का या निवडणुका स्थानिक पातळीवरती होणार आहेत। साधारणतः स्थानिक पातळीवरील निवडणुकीचं राजकारण हे वेगळं असतं, कारण ज्या प्रकारे लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुकीमधील राजकारण हे महायुती असेल, महाविकास आघाडी असेल या पार्श्वभूमीवरती होतं। मात्र आता ज्या निवडणुका पार पडणार आहेत यामध्ये महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यामध्ये सुद्धा उमेदवार हे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांच्या माध्यमातून दिले जाणारच आहे। मात्र महत्वपूर्ण ठरत आहे ती म्हणजे युती कोणाशी करायची, आघाडी कोणाशी करायची। कारण ज्या प्रकारे स्थानिक पातळीवरती निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती स्थानिक लेवलला आपली ताकद किती आहे हे समजून घेण्याचं सर्व पक्षाचं लक्ष लागलेलं आहे। अशामध्ये आज मुंबई काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यात आली। सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेसकडून शरद पवार यांची भेट घेण्यात आली। यावेळी काँग्रेसचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी उपस्थित होतं। या भेटी दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आघाडी करण्यासंदर्भामध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती स्वतः वर्षा गायकवाड यांनी दिली। एकीकडे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांची घेतलेली भेट, तर दुसरीकडे शरद पवारांची थेट जाऊन घेतलेली भेट आणि त्यानंतर अप्रत्यक्षरित्या थेटपणे ठाकरेंचं नाव न घेता वर्षा गायकवाड यांच्याकडून केलेलं वक्तव्य। साधारणतः आता या सगळ्यावरून प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा। कारण महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची एकत्रित मिळून ही महाविकास आघाडी आहे। आता मात्र प्रश्न उपस्थित झालेला आहे तो म्हणजे काँग्रेसनं शरद पवारांची भेट घेतली आहे। मात्र आता एकीकडे राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी म्हणजे शरदचंद्र पवार पक्ष हा नेमका काँग्रेस सोबत जाणार की शिवसेनेसोबत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज नेमकी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून जी भेट घेण्यात आली या शिष्टमंडळामध्ये जर पाहायला गेलं तर आपण मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार असलम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रवी बावकर यांचा समावेश होता। दरम्यान या बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे। लवकरच दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन आघाडी संदर्भातील निर्णय होईल असं सुद्धा वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आजच्या या बैठकीमध्ये काँग्रेसचं शिष्टमंडळ हे सिल्वर ओकवरती दाखल झालं होतं आणि त्यांनी शरद पवार यांची भेट घेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा केलेली आहे। मात्र आता या सगळ्यामध्ये जसं आपण सुरुवातीला जाणून घेतलं की प्रश्न उपस्थित झालेला आहे तो म्हणजे तुतारी कोणासोबत जाणार, मशालीसोबत जाणार की हातासोबत जाणार। म्हणजेच या आगामी काळातील या महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये तूट दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असं असलं तरी एकंदरीत ज्या प्रकारे राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून ज्या प्रकारे ठाकरे बंधूंचा उद्गार हा ज्या प्रकारे केला जात आहे, महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्रित लढावं अशी सुद्धा जनमानसामध्ये इच्छा असली तरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाव न घेता वर्षा गायकवाड यांच्याकडून वक्तव्य करण्यात आलेलं आहे। ते नेमका काय म्हणणार ते सुद्धा जाणून घेतात। त्यानुसार काँग्रेसने जेव्हा कोणत्या पक्षाशी आघाडी केली तेव्हा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे केली। महापालिका निवडणूक समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढली पाहिजे असा काँग्रेसचा विचार आहे। मुंबईत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात, मुंबईच्या विकासात सर्वांचं योगदान आहे असंही वर्षा गायकवाड म्हणतात। तर कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांबरोबर काँग्रेस पक्ष जाऊ शकत नाही असं सुद्धा वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांबरोबर काँग्रेस पक्ष जाऊ शकत नाही हे जे काय वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं यामधून अप्रत्यक्षरित्या ठाकरे गटाला त्यांनी टोला लगावल्याचं बोललं जात आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर मनसेची ही भूमिका नेहमीच उत्तर भारतीयांविरोधामध्ये राहिलेली आहे। साधारणतः मराठी माणसांसाठी, मराठीसाठी नेहमी पुढाकार घेतलेल्या पक्षाला आता मात्र शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत एकंदरीत जवळीक साधलेली आहे। युतीची अद्याप घोषणा झालेली नाहीये, मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीगाठी असतील, चर्चा असतील या युद्ध पातळीवरती होताना पाहायला मिळत आहे। मात्र आता आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंची युतीची घोषणा नेमकी कधी होते आणि एकीकडे युतीची घोषणा, दुसरीकडे काँग्रेसनं आज घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भेट, यामुळे युती आणि आघाडी अशा प्रकारे महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधीलच हे पक्ष आपापसात लढणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये अधिक
नजीकची माहिती अशी की ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर महापालिका निवडणुका या आगामी काळामध्ये होत आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे मुद्दे जर पाहायला गेलं तर त्याची सुद्धा स्पष्टता ही वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईच्या प्रश्नांवर झाली पाहिजे. जात, प्रांत, भाषा आणि धर्म यावर न होता मुंबईकरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मुंबईत प्रदूषणाची मोठी समस्या आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, पालिकेचे भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. यावर आवाज उठवला जाईल असं सुद्धा वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. त्यामुळे एकीकडे काँग्रेसचे मुद्दे काय आहेत त्या सुद्धा आपण पाहिलेले आहेत. पार्श्वभूमीवरती आता साधारणतः ज्या प्रकारे ही आजची भेट ही सध्या पाहायला गेलं तर अत्यंत बोलकी ठरते. कारण ज्या प्रकारे वर्षा गायकवाड हे सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जातात, त्यांची भेट घेतात, काँग्रेसचं शिष्टमंडळ तिकडे असतं. मात्र आता प्रश्न उपस्थित झालेला आहे तो म्हणजे शरद पवार यांच्या समोर की एकीकडे काँग्रेसची साधारणतः पाहायला गेलं तर ही भेट मुळामध्ये ज्या महाविकास आघाडी आणि महायुती राज्यामध्ये या युती आघाडी निर्माण होण्यापूर्वी ज्या प्रकारे एक नैसर्गिक आघाडी ज्यांची होती ती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही नैसर्गिक आघाडी निर्माण होते का? दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांची युती होते का? आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे विरुद्ध काँग्रेस अशी लढत होते हे पाहणं महत्वाचं करणार. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.